दगडाच्या मारातून वाट काढत मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील खंडोजी नवसे पाटलांची मी कन्या। वयाच्या 9व्या वर्षी माझा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। ज्योतिबा फुले एकदा शाळेत शिकवत असताना तिथल्या ब्रिटिश मॅडम त्यांना म्हणाल्या, तुमच्यात तर मुलींना शिकूच देत नाही, सो बॅड मिस्टर फुले, सो बॅड। हे शब्द जणू ज्योतिबांच्या मनालाच लागले। ते घरी येताच मला म्हणाले, सावित्री आता तुला शिकायचं आहे। हे ऐकून मला तर धक्काच बसला, पण ते म्हणाले, तुला स्वतःसाठी नाही तर तुला समाजातील इतर मुलींसाठी शिकायचं आहे। मग काय, त्यांनी मला शिकवायला सुरुवात केली। बे की बे, बे दुने चार, काना, मात्रा सर्व काही मी लिहायला वाचायला शिकले। आज कित्येक वर्षानंतर मी पुन्हा तुमच्या समोर उभी आहे, कारण मला पाहायचं होतं मी ज्या मुलींसाठी शेण आणि दगड सोसले त्या माझ्या लेकी आज काय करतायत। आज माझ्या लेकींच्या कर्तृत्वाचे झेप देशाच्या कानाकोपऱ्यात पाहताना माझ्या काळीज अभिमानानं भरून येतं। आज मागे वळून बघताना मला खूप आनंद होतो। आज माझे लेक कलेक्टर आहे, डॉक्टर आहे, प्रत्येक क्षेत्रात तिने स्वतःचं नाव कमावलं आहे। माझे लेक घराचा उंबरठा ओलांडून आकाशाला गवसणी घालते। हे बघून माझं कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं। पण मुलींनो, जेव्हा मी बातम्या ऐकते तेव्हा माझं मन सुन्न होतं। आजही माझ्या मुलींवर अत्याचार का होतात? आजही माझ्या मुलींना दुय्यम स्थान का दिलं जातं? शिक्षणाच्या पदव्या तर मिळाल्या, शिक्षणाच्या पदव्या तर मिळाल्या, पण विचारांची प्रगल्भता कुठं हरवली? आज कदाचित शेण आणि दगड फेकणारे हात थांबले असतील, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे लोक आजही समाजात जिवंत आहेत। त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावातील घटना। त्या 3 वर्षाच्या चिमुकलीवर जो अमानुष प्रकारचा अत्याचार करण्यात आला, हाच आजचा सुशिक्षित समाज का? ही घटना पाहता आजही माझी लेक सुरक्षित नाही। मी माझ्या लेकींना बाहेर काढलं ते सन्मानाने जगण्यासाठी, पण आज बाहेर पडलेली माझी लेक सुरक्षित आहे का? आज जर तुम्हाला खरोखर सावित्री व्हायचं असेल ना, तर पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही, तुम्ही स्वाभिमानी बना, कोणासमोर झुकू नका। शिक्षण हे केवळ नोकरी मिळवून देणारं साधन नसावं, तर अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद देणारं शस्त्र असावं। मुलींना भीती शिकवू नका, मुलांना जबाबदारी शिकवा। मुलींनी कसे वागले पाहिजे हे सांगण्याऐवजी मुलांनी कसे वागले पाहिजे हे शिकवा। आज गरज आहे ती मुलांनाही ज्योतिबा होण्याची। जोपर्यंत पुरुष स्त्रियांचा आदर करायला शिकत नाही तोपर्यंत हा समाज खऱ्या अर्थाने सुसंस्कृत होणार नाही। शेवटी एवढंच म्हणेल, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, कारण जोपर्यंत विचार बदलत नाही तोपर्यंत देश बदलणार नाही। जय ज्योती, जय क्रांती।